दादा कुठून आलास? केलवडवरून. काय घेण्यासाठी आलाय? कोथंबिरीचं बी. कोथिंबिरीचं बियाणं. कोणतं बियाणं घेतलंय? अशोक सीड्स. अशोका सीडचं घेतलंय हो. का? तुला ह्या आपल्या दुकानाचा पत्ता कुठून मिळाला? इंस्टाग्राम वरून. तू इंस्टाग्राम वर आपले व्हिडिओ बघतो हो. सर्व? सर्व हो. A to Z. ए टू झेड व्हिडिओ बघतोय का? हो. आवडतात का व्हिडिओ? हो. ओके. आणि आता कितवीला आहेस तू? 6वीला. तुझं पूर्ण नाव काय? आदित्य बाळासाहेब वाघे. कुणासोबत आलाय? आजोबांसोबत. आजोबांना काय म्हंटला तू निघायच्या वेळेस? आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला वडगाव पानलाच जायचंय. तुला माझा नंबर कुठून मिळाला? इंस्टाग्राम वरून. तू तर म्हटला तो इंस्टाग्रामचा नंबर बंद होता. मग सापडलं एक ठिकाणावरून. कुठून भेटला सांग ना. रुबाब हॉटेलच्या मालकांकडून. रुबाब हॉटेलचे जे मालक आहेत त्यांना तू फोन केला होता का? हा. त्यांच्याकडून नंबर मिळाला. हा. शेतकरी मित्रांनो, आदित्य आलाय आपल्याकडे राहता तालुक्यातील केलवड इथून कोथिंबिरीचं बियाणं घेण्यासाठी. आणि आपले सर्व इंस्टाग्रामचे व्हिडिओ तो बघतोय. इथं आल्यानंतर मी त्याला विचारलं की तुला हा पत्ता कुठून मिळाला? तर तो मला म्हणे सर मी तुमचे A to Z व्हिडिओ बघतोय. आणि त्याचं आता तो 6वीला आहे आणि शेतीविषयी असलेली आत्मीयता, प्रेम, अभ्यास बघून मी सुद्धा शॉक झालो. तो 6वीच्या वर्गात शिकतोय आणि त्यांनी मला प्रश्न काय काय विचारले ते मी तुम्हाला सांगतो. विचार करण्यासारखे प्रश्न आहे. ज्यावेळेस कोथिंबिरीचं बिल झालं त्यासोबत खत दिलं त्याला मी 20-20 झिरो. तर त्याचा प्रश्न असा होता का 20-20 झिरो किती दिवसानं लागू होतंय? कोथिंबिरीचं बियाणं किती इंच जमिनीमध्ये खोल गेलं पाहिजे किंवा किती खोलीपेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे, ती उतरून यायला किती दिवस लागतायत, हे सर्व झालं. बिल वगैरे झालं आणि नंतर तो मला म्हणतोय का तुम्ही ते व्हिडिओ मध्ये सांगता का बियाण्याला चोळण्यासाठी औषध असतं, ते तुम्ही तर मला दिलंच नाही. त्यानंतर आपण त्याला जर्मिनेशन दिलंय. म्हणजे इतक्या कमी वयामध्ये इतकं प्रेम, इतकी आत्मीयता, इतका अभ्यास शेतीविषयी असणारा मुलगा मी तरी आतापर्यंत बघितलेला नाही. कारण आजकालचे सगळे मुलं इंस्टाग्राम वरती सगळ्या कॉमेडी रील बघण्यातच व्यस्त असतात. सर त्याच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स वगैरे बघितला ना, खूप कॉन्फिडंट आहे तो. त्याला आज आपण या ठिकाणी 1 एकर क्षेत्रासाठी 20 किलो अशोका 30 डेज हे बियाणं पेरणीसाठी दिलेलं आहे. त्याबरोबरच तण नियंत्रणासाठी टाटा कंपनीचं हॉन्चो दिलंय. खत व्यवस्थापनासाठी 20-20 झिरो आणि युरिया दिली आहे. आणि बियाण्याचं जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण त्याला जर्मिनेटर पण या ठिकाणी दिलेला आहे. दादा ही जी सर्व्हिस किंवा जे काही आम्ही तुला दिलं याबद्दल तू खुश आहे का? हो. नक्की. आता हा. परत येशील? हो. ओके दादा, थँक्यू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. नमस्कार. नमस्कार.